आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। मी सोन्याळ गावचा रहिवासी चन्नाप्पा नंदूर गावलच्या नदाप सोन्याळ गावात म्हैसाळच्या पाण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांचा लूट व फसवणूक झालेला आहे। मागील 3 महिन्यापासून शेतकऱ्याकडनं वर्गणी गोळा करून वर्गणीचं डीडी काढून डीडी पाटबंधारे खात्यापर्यंत न पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी पोहोचलेलं नाही आणि परत असे असताना गावातील ते पुढं करणारे 4 पुढाऱ्यांनी त्यांचं अपयश झाकण्यासाठी खासदार साहेबांचं नाव घेत आहेत। चुका करणारा ह्या 4 पुढाऱ्यांनी डीडी पाणी आल्यावर डीडी म्हणून परत पैसे वाटून घ्यायचा यांचा प्रयत्न होता। त्यामुळे ते पाणी आलं नाही डीडी भरलं नसल्यामुळे आणि आता खासदार साहेबांचं नाव घेणं, ह्यांचं नाव घेणं, त्यांचं नाव घेणं, ह्यानं अडवलं त्यानं अडवलं असं पाण्याचं चाल ढकल दुसऱ्यावर करत आहेत। आणि दुसरी गोष्ट राजकारणाचं म्हणावं तर संजय काका खासदार असताना, विक्रमदादा आमदार असताना अगोदरच्या काळात संजयानं त्याला रीतसर डीडी भरून माडगावातला काही शेतकरी, सोनाळ्यातला काही शेतकरी, उटीचं काही शेतकरी पाणी तवा नेलेलं आहे। एक पक्षाचा खासदार होता, एक पक्षाचा आमदार होता, दुसरं काही होतं। राजकारण त्याला जोडून यांचं अपयश झाकण्याचा प्रयत्न यांनी करत आहेत। प्रत्येक लोकांमध्ये असं सांगतात, त्या वाड्यातल्या लोकांमध्ये ह्याच्यामुळे आलं नाही पाणी, त्याच्यामुळे आलं नाही असं यांनी सांगत फिरले तर। आणि 3 महिन्यापासून शेतकऱ्याचा वर्गणी गोळा करून ते पैसे यांनी का भरलं नाही, ते डीडी काढून डीडी भरलं नसल्यामुळे यांना पाणी पोचलेलं नाही। आणि प्रत्येक शेतकऱ्यांना माझा विनंती आहे, तुम्ही ज्यांना पैसे दिले बघा त्यांनी रीतसर मागणी करून रीतसर डीडी काढून भरलं असते तर पाणी तुम्हाला पोच झाले असते। ह्या लोकांनी ते पैसे हडप करण्यासाठी पाटबंधारे खात्याला डीडी जमा केलेलं नाही। आता सध्याच्या परिस्थिती आंदोलनामुळे, दुष्काळ पडल्यामुळे पाटबंधारे खाते पूर्ण पाणी बंद केलेलं आहे। त्यामुळे तुम्ही ज्याच्याकडे डीडीसाठी पैसे दिला त्यांनी डीडी कधी काढला, कुठं जमा केला, त्यांना चौकशी करा। ते परत भविष्यात इलेक्शनमध्ये परत तुमच्या घरी ते येणार आहेत। तुमचं फसवणूक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, ते यशस्वी पण झाले। पण पाणी इतकं महत्वाचं आहे त्या प्रत्येक शेतकऱ्यांना माहित आहे। त्या शेतकऱ्यांना असं माझं विनंती आहे, हे लोक परत राजकारणामध्ये म्हणा किंवा समाजकारणामध्ये म्हणा तुमच्या घरापर्यंत आल्यावर यांना बरोबर धडा शिकवा, एवढं सांगून मी थांबतो। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।